नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023चा अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले, अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले। पण शेतकऱ्यांना कन्फ्युजन आहे की जे त्यांनी बँक दिलेले त्या बँकेमध्ये त्यांचा पीक विमा न जाता इतर बँकमध्ये गेलेला, आता कोणत्या बँकमध्ये गेले हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजेच मोदींचे जे हप्ता आहे तुमच्या आधार नंबरवर पाठवण्यात आलेला होता आणि त्याच खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम सुद्धा त्याच खात्यामध्ये जमा झालेली। ज्या खात्यामध्ये तुम्ही PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे उचललेले आहेत त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला पीक विम्याचे सुद्धा पैसे मिळतील। त्याच बँक खात्यामध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आहेत उचलू शकता। त्या ठिकाणी चेक करा किती जमा झालेत आणि त्यानंतर तुम्ही स्लिप भरून द्या, त्यानंतर तुम्हाला पीक विम्याची रक्कम त्याच बँक खात्यामध्ये मिळणार आहे। ज्यामुळे ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहेत पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला पीक विम्याचे पैसे काढता येईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।